इचलकरंजी पाकव्याप्त काश्मीर असं वक्तव्य मी केलेलं नाही। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं हर्षवर्धन पाटील म्हणतायत। धैर्यशील माने प्रतिकूल परिस्थितीत निवडून आले त्याबद्दल मी भाष्य केलं। माझ्या वक्तव्याचा कुठलाही विपर्यास करू नका असं पाटलांचं म्हणणं आहे। इचलकरंजी पाकव्याप्त काश्मीर असं वक्तव्य मी केलेलं नाही। मी त्या इलेक्शनमध्ये तिथले निवडून आलेले खासदार मी जे भाषण केलं त्या भाषणाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे माझ्या त्या स्टेटमेंटचा विपर्यास करण्यात आला तसं नाही आहे। माझं संपूर्ण भाषण जर आपण बघितलं तर त्या संपूर्ण भाषणाचा जो कॉन्टॅक्ट आहे, जो कंटेंट आहे, तो कंटेंट तिथं अत्यंत चुरशीची निवडणूक झाली। अनेक एलिमेंट्स धैर्यशील मानेंना पाडण्यासाठी सज्ज होते। तशाही टेन्शनच्या परिस्थितीमध्ये धैर्यशील माने निवडून आले। या कॉन्टेक्स्टमध्ये मी केलेलं ते स्टेटमेंट आहे, त्याचा कुठलाही विपर्यास कोणी करू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।